आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. द रेडी ऑफ एंड्स ऑफ अ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर 6 and 6 centimeter respectively and its height is 6 centimeter. Find its curve surface area, total surface area, volume आणि पायाची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने काढायला सांगितलेले आपल्याला त्याच पद्धतीने काढायचं आहे. 1 2 3 असे नंबर्स आपल्याला टाकायचे, जेणेकरून काय होईल, क्वेश्चन आन्सर क्लिअर पुढे आपल्याला तपासता येईल किंवा त्यांना तपासता येईल. मग आपण आपली इन्फॉर्मेशन जी आहे गिवन ती आधी लिहून घेऊया. R1 is equal to 14 centimeter, R2 is equal to 6 centimeter, height is 6 centimeter, पाया is equal to 3.14 आणि फाइंड काय करायचं आहे ते लिहून घेतलेलं. आता 1 by 1 काढायला सुरुवात करूया. आधी आपल्याला काय काढायचं आहे, कर्व सरफेस एरिया काढायचा आहे. आपला फॉर्म्युला काय आहे, पाया L इन द ब्रॅकेट R1 प्लस R2, म्हणजे आता आपल्याला L काढायचा आहे, L दिलेला नाही आहे. मग आपण स्लॅन्ट हाईट ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू L इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट H स्क्वेअर प्लस इन द ब्रॅकेट R1 मायनस R2 द होल स्क्वेअर. सगळे नंबर्स लिहून घेतलेले आहेत. 6 स्क्वेअर प्लस 14 मायनस 6 द होल स्क्वेअर. 14 मायनस 6 म्हणजे 8, 8चा स्क्वेअर 64, 6चा स्क्वेअर 36, 36 प्लस 64 इज इक्वल टू 100, 100चा स्क्वेअर रूट आहे 10. देअरफॉर स्लॅन्ट हाईट ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू L इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता काढूया फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर, कर्व सरफेस एरिया. याला पूर्णपणे आपल्याला 1 असंच द्यायचं आहे. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाया L इन द ब्रॅकेट R1 प्लस R2. R1 प्लस R2 म्हणजे 14 प्लस 6 इज इक्वल टू 20. पायाची व्हॅल्यू दिलेली आहे 3.14 इंटू L आपली आहे 10, म्हणजे 3.14 इंटू 10 इज इक्वल टू 31.4 इंटू 20. आन्सर आलेलं आहे 628 किंवा आपण म्हणूया 628 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 628 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेकंड क्वेश्चन आहे टोटल सरफेस एरिया. समजा आपल्याला दोनच क्वेश्चन विचार, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायला सांगितला. तर टोटल सरफेस एरिया आपल्याला पाया L आहे. ओके, म्हणजे आपल्याला पुन्हा परत L काढावा लागेल. आत्ता आपल्याला काढायची गरज नाही, L काढलेले आपण पुट ऑन करणार. पण समजा चुकून 2च मार्काचा क्वेश्चन आला, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम काढायला सांगितलं, तर आपल्याला ते करावं लागेल. ओके, आता आपल्याला Lची व्हॅल्यू माहिती आहे, लिहून घेतलेलं आहे. पाया L इन द ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाया R1चा स्क्वेअर प्लस पाया R2चा स्क्वेअर. 3.14 इंटू 10. आता आपल्याला बघायची गरज नाही आहे, आपण डायरेक्ट आन्सर लिहू शकतो 31.4. 14 प्लस 6 20. 3.14 इंटू 14चा स्क्वेअर 196. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आलेला आहे 615.44. 31.4 इंटू 20, मगाचं 628, म्हणजे आपण हे जेव्हा भरतो 3.14 इंटू 10 इंटू 20, ते आपण डायरेक्ट 628, कारण अगोदर आपण तेच आन्सर काढलेले आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो आहोत. ओके, 3.14 इंटू 196 आन्सर आलेला आहे 615.44. 3.14 इंटू 6चा स्क्वेअर म्हणजे 36, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आलेला आहे 113.04. प्लस केल्यानंतर सगळ्याचा आन्सर आलेला आहे 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम इज इक्वल टू 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. आता व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम काढून घेऊया. फॉर्म्युला आहे 1/3 पाया H इन द ब्रॅकेट R1चा स्क्वेअर प्लस R2चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. मग R1चा स्क्वेअर R2चा स्क्वेअर सगळे लिहून घेतलेले आहेत. 3.14 इंटू हाईट आपली काय होती, 6 होती, पुट ऑन करून घेतलेली आहे 6. आता आपल्याला काय आन्सर आलेला इथे आपण छोटा करून घेऊया. 3 1 जा 3,
3 2 6 म्हणजे 3.14 इंटू 2. मगाशी आपण 3.14 इंटू 2 628 आले होतं, पण इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे, पॉईंट लिहून घ्यायचा आहे. इथे मगाशी 20 वगैरे होतं म्हणून आपला तो पॉईंट काढता आला, किंवा 31.4 होता. इथे सोपं लक्षात ठेवायचं, 628 आन्सर आलेला आहे. 2 नंतर पॉईंट द्यायचा आहे, 2 नंतर पॉईंट दिला म्हणजे 6.28. याची प्लस करून घेऊया. 14चा स्क्वेअर 196, 6चा स्क्वेअर 36, 14 इंटू 6 इज इक्वल टू 84, प्लस केल्यानंतर आन्सर आलेला आहे 316. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आलेलं आहे म्हणजे 6.28 इंटू 316 आन्सर आलेला आहे 1984.48 सेंटीमीटर क्यूब, किंवा आपण लिहू शकतो क्यूबिक सेंटीमीटर. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ फ्रस्टम इक्वल टू 1984.48 सेंटीमीटर क्यूब.